आमच्या असं लक्षात आलं की समतामध्ये सुद्धा अशोक खरात यांचे अकाउंट आहेत. समतामध्ये जवळजवळ 1 ते 1.25 लाख सभासद आहेत, 1 ते 1.25 लाख ग्राहक समतामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्राहक आपल्याकडं कोण ग्राहक आहे हे आम्हाला एका ठिकाणी बसून एक्झॅक्ट सांगता येत नसतं. त्यामुळे खरातचे अकाउंट आमच्याकडे आहेत हे सुद्धा आम्हाला त्याच दिवशी लक्षात आलं. आणि पोलिसांनी जी काही माहिती मागवली होती ती अगदी पुढच्या 2 तासामध्ये आम्ही सर्व माहिती पोलिसांकडे पोहोच केली. त्याच्यानंतरही पोलिसांचं दुसरं पत्र आलं, अजून काही माहिती त्यांनी मागवली, ती पूर्णपणे माहिती पोलिसांना आम्ही पोहोच केलेली आहे. म्हणजे पोलिसांच्या कामकाजामध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका ही समता पतसंस्थेने ठेवलेली आहे. कारण की सर्व कामकाज हे पारदर्शी पद्धतीने पार पडतं समतामध्ये, त्यामुळे कुठलेही लपवायचं झाकायचा हा विषय समतामध्ये नाही. ही जी काही खाती अशोक खरात यांची खाती आमच्याकडे ओपन झाली, तर अशोक खरात आणि यांच्या परिवाराची साधारणतः 4 खाती, म्हणजे अशोक खरात, त्यांची पत्नी, त्यांचे मुलगा मुलगी यांचे 4 खाते तर समतामध्ये आहेतच. याच्या व्यतिरिक्त आम्हाला पोलिसांनी जी माहिती मागवलेली होती की अशोक खरात नॉमिनी असेल, वारसदार असेल, असे किती खाती तुमच्याकडे आहेत त्याची माहिती आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे. साधारणतः जवळजवळ एक 70 ते 72 खाती ही अशोक खरात ज्याला नॉमिनी आहे अशा पद्धतीची खाती समतामध्ये आहेत. या सर्व खात्यांचं म्हणजे जे काही व्यवहार झालेले आहेत हे व्यवहारसुद्धा पूर्णपणे कायदेशीर नियमाप्रमाणे हे सगळे व्यवहार झालेले आहेत. याच्यामध्ये कुठेही बनावट खाते उघडले किंवा चुकीचे आर्थिक व्यवहार केले असं कुठंही समता पतसंस्थेमध्ये घडलेलं नाही. सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करूनच त्या खात्यांमध्ये व्यवहार आत्तापर्यंत झालेले आहेत. आणि गेल्या जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी 26 या महिन्यामध्ये या सर्व या खात्यांमधला जो बॅलन्स आहे तो त्या सर्व खातेदारांनी विड्रॉल केलेला आहे. आजच्या मितीला त्या खात्यांना अशोक खरात परिवाराचे खाते जर सोडले तर इतर खात्यांना काही फार मोठ्या प्रमाणात बॅलन्स शिल्लक नाही आहे. खरात यांच्या परिवाराचा जो काही बॅलन्स आहे साधारणतः 30 ते 35 लाखाच्या आसपासची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आहेत. पोलिसांच्या सृष्टीनुसार ही सर्व खाते आम्ही फ्रीज केलेली आहेत. त्या खात्यांवर पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठलेही व्यवहार इथून पुढे भविष्यात करता येणार नाही आहेत. हे व्यवहार साधारणतः 10 ते 15 कोटीच्या आसपासचे व्यवहार, म्हणजे एकूण 15 कोटी रुपयांचे हे व्यवहार आहेत. हे कुठेही 100 कोटी 125 कोटी असे व्यवहार नाहीत.